नमस्कार. हांव ॲडव्होकेट हर्षा नायक. आज जो विशय किंवा आज जो हांव उलोवपाचो जो प्रयत्न करता तो एक खूब खाशेलो आनी म्हाका दिसता खास करून सद्या तुमी पळयत आसा जे वॉर जे इंडिया पाकिस्तान किंवा बाकी पहलगाम हांगाच्यान सुरू जाल्लो हो वॉर आनी आज पर्यंत म्हणजे आमकां एक अलर्ट कशें आमकां म्हाका दिसता सगळ्यांनी रावपा खातीर हें जें सुरू जाल्या पूण हाचो उद्देश वॉर जावप म्हणल्यार वॉर करप वॉर जावप हें आमकां नाकाच. आमकां पीस एंड हार्मनी हातून आमी बिलीव करता. पूण सद्याचो जर विशय जर आसत पळयत जाल्यार न्ही की सगळ्याक हांगा म्हाका दिसता सगळ्यांनी एक भंय हो जो फियर फॅक्टर जाल्लो आसा तो फियर फॅक्टर म्हाका दिसता खंय तरी आमी कंट्रोलान हाडपाची खूब गरज आसा. आनी सद्या होम मिनिस्ट्री आनी एक आमचें एक मुख्य म्हळ्यार एक ऑर्गनायझेशन आसा म्हणजे सगळ्या वाठारांनी गोंयभर एक वाठारांनी हें ऑर्गनायझेशन आसा ताका आमी सिवील डिफेन्स हें ऑर्गनायझेशन म्हणटा तशेंच होमगार्ड्सूय आसा. आतां हे सिवील डिफेन्स जरी हांव प्रोफेशनल ॲडवोकेट पूण एक इच्छा आशिल्ली खंय तरी किंवा आर्मीन मिलिटरीन नेवीन हातून खंय तरी एक आपलो हातभार एक लावपाची ल्हानपणा पासून इच्छा आशिल्ली. पूण आज खंयच्या ना खंयच्या कारणां खातीर म्हाका सिवील डिफेन्स व्हॉलंटियर हो जावपाचें एक म्हजें भाग्य अशें लाभिल्लें आसा. आनी हे सिवील डिफेन्स व्हॉलंटियर हांव सगळ्यांक अपील अशें करता सगळ्यांक रिक्वेस्ट करता की आतां वेगवेगळे सर्क्युलर्स नोटिफिकेशन आयिल्ली आसा स्टेट गव्हर्मेंटान इशू केल्ली आसा होम मिनिस्ट्रीन इशू केल्ली आसा की हांगा आमकां सिवील डिफेन्साची खूब गरज आसा. हो पयलीं सिवील डिफेन्स म्हाका दिसता खंय तरी एक हाजेर केन्नाच सेन्सिटायझेशन अवेरनेस किंवा हें एक्झॅक्टली सिवील डिफेन्स म्हळ्यार कितें हाजेर खंय उलोवप चडशें जायनाशिल्लें. पूण आतांचें जर म्हाका दिसता एक दोन म्हयने जर पळयत की हो ऑर्गनायझेशनान मिनिस्ट्रीन होम मिनिस्ट्रीन किंवा सगळे सेंट्रलांतल्यान आमकां एक आयिल्लें आसा की बी अ पार्ट ऑफ सिवील डिफेन्स above 18 years, whoever is above 18 years, be a part of civil defense. आणि हे सिवील डिफेन्स आमी अशें म्हणटा इट्स अ वॉलंटरी थिंग. हातून तुमकां पेड किंवा हातून तुमकां सॅलरी अशी हाचे हातून कांयच तशें मेळना. समटायम्स यू गेट ऑनरेरियम तें सुद्दां नॉमिनल आसता. पूण हांगा एक सर्वीस नेशना खातीर सर्वीस सोसायटी खातीर सर्वीस आनी खास करून हे जे सिवील डिफेन्स हांचो उपेग किंवा हांचे जो आमकां मेन जो हेल्प जाता तो म्हळ्यार डिझास्टरच्या वेळार. आनी हांगा डिझास्टर म्हळ्यार आतां आमी फ्लड जावं अर्थक्वेक जावं फायर जावं कसले एक्सिडेंट्स जावं ह्या वेळार जो मेन आमी म्हणटा की रोल जो एक्चुअली प्ले करपाक जाय किंवा प्ले करता तो म्हळ्यार सिवील डिफेन्स. सो ह्या खातीर हांव एकूच अपील मागता की सिवील डिफेन्स सगळ्यांनी भुरग्यांनी म्हणजे खास करून कॉलेज स्टुडंट्स तांची पिराय 18 एंड अबव आसा कोणूय आसूं इवन अशें होम मिनिस्ट्रीन किंवा सर्क्युलर इवन इशू केल्ले आसा की वेदर दे आर एक्स सर्वीसमॅन एक्स समज सैनीक किंवा रिटायर्ड गव्हर्मेंट सर्वंट किंवा कोणीय वेदर इट इज फ्रॉम द मिडिया ऑल्सो लायक इट इज ओपन फॉर एवरी वन की दे शूड बी अ पार्ट ऑफ द सिवील डिफेन्स. हांगा न्ही जी आमी सर्वीस दिता जी आमकां एक म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मेळटा वेन वी आर डिलींग ऑन वेन वी आर हँडलींग ऑन वेन वी आर रेस्क्यू म्हणजे जेन्ना कॅज्युअलिटीज जाता जेन्ना डिझास्टरच्या वेळार ज्यो कॅज्युअलिटीज जाता ज्यो पेशंट्स आमी म्हणटा त्या वेळार सिवील डिफेन्स हे व्हॉलंटियर्स तांकां हेल्प करता रेस्क्यू करता तांकां रिलीफ दिता तांकां आमी अशें म्हणटा की रिस्पॉन्ड करता तांकां रिहॅबिलिटेट करता. हो रोल सिवील डिफेन्साचो आसा. आनी हातून म्हाका दिसता इरिस्पेक्टीव ऑफ युअर कास्ट क्रीड किंवा तुजें वय तुजें जेंडर तूं बायल काय दादलो हाचो ना विचार ना किंवा तुजो कसलो स्टेटस तूं कितें करता हें आमकां लागना. आमकां फक्त एकूच लागता की यू बी अ रिस्पॉन्सिबल पर्सन यू बी अ पर्सन हू कॅन सेव द नेशन यू कॅन सेव द वर्ल्ड यू कॅन सेव द सोसायटी यू कॅन सेव द इंडिविज्युअल. हे उद्देशान आमी हो सिवील डिफेन्स आमी एक सुरू केला. आनी हांव सगळ्यां कडेन एक विनंती परत एक फावट करता की तुमी प्लीज जॉयन जाया की हातून एक जें मेळटा तुमकां एक प्रावड मुवमेंट एक प्रावड फिलींग जें आमकां मेळटा न्ही तें खरेंच म्हाका दिसता आज म्हणजे प्रोफेशनान सुद्दां आमकां तशें तितलें मेळचें ना. पूण ह्या ऑर्गनायझेशन जर जॉयन जायत न्ही तुमी खरेंच म्हाका दिसता तुमी एक लायफान तुमकां एक तुमची एक ड्रीम किंवा तुमी कितें तरी एक सक्सेस तुमी एक अचीव करतले अशें तरी हांव अपेक्षीत दवरतां. देव बरें. ट्रेनिंग कशें दिता सरकार? आतां जर आमी आतां म्हणटा की सिवील डिफेन्स अशें सिवील डिफेन्स इट्स अ व्हेरी रिस्पॉन्सिबल आमी एक टास्क किंवा रिस्पॉन्सिबल पोस्ट आसा. अशें न्ही की खंय कोणें आयलें आनी आमी कितें केलें तशें ना. हांगा डूज डोंट्स हांगा रिस्ट्रिक्शन्स हांगा लिमिटेशन्स हांगा कितें करप कशें करप सगळे स्टेक होल्डर्स हांगा इनवॉल्व जाता. फॉर एग्जाम्पल लायक पुलीस जावं फायर सर्वीस जावं कलेक्टर्स जावं. आतां आनी एक सांगपाक सोदता की आतां जो पयलींचो पावर आमकां कमांडंट किंवा डेप्युटी कमांडंट हांकां दिल्लो आशिल्लो पूण आतां रिसेंटली जस्ट एक म्हाका दिसता 10 दीस जायत
हो पावर आसा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टराक पावर हो दिल्लो आसा आनी खरेंच एक कलेक्टर इज प्लेईंग अ व्हेरी क्रुशियल रोल. एक खरेंच एक बरो व्हड असो एक रिस्पॉन्सिबल टास्क दिल्ले आसा. नॉर्थ गोवा कलेक्टर तशेंच सावथ गोवा कलेक्टर. आनी जेन्ना आमी म्हणटा की सिवील डिफेन्स जेन्ना आमकां न्ही हांगा ट्रेनिंग्स, इट इज नॉट लायक जस्ट एक आमी बसता आनी आमी घेता तो पोस्ट अशें न्ही. हांगा ट्रेनिंग्स दिता. आतां इवन स्टेट गव्हर्मेंट दी कंडक्ट द ट्रेनिंग्स बाय अपॉयंटींग म्हणजे इवन थोडे NDRF म्हणजे नॅशनल डिफेन्स फोर्स आमचे जे आसा फ्रॉम नागपूर. ओके, आमी NDRF म्हणटा रिस्पॉन्स फोर्स. हे आमकां ट्रेनिंग दिली आसा आनी हांची म्हणजे एक वेल डिसिप्लिन्ड जे आमकां आमी म्हणटा प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स तशेंच थियोरिटिकल ट्रेनिंग्स आमी दिल्ली आसा. हांवें अश्यो 3-4 ट्रेनिंग्स कंडक्ट केल्या नागपूर, खास हांगच्यान नागपूर वचून. म्हणजे एक दिसता की एवरी मंथ तांच्यांनी ट्रेनिंग जे आसा प्लॅन ऑफ एक्शन आसता. तो प्लॅन ऑफ एक्शना प्रमाणे एवरी मंथ ट्रेनिंग आसता. म्हणजे तातूंत त्या ट्रेनिंगान मेडिकल एड, फर्स्ट एड किंवा फायर किंवा रोप हँडलिंग किंवा कॅज्युअलिटीज म्हणजे बिल्डींग समज फायर जालें जाल्यार कितें करप, किंवा मनीस जर विक्टीम फॉर एग्जाम्पल डेड पर्सन आनी ताका कशें हँडल करप. आनी खास करून अर्थक्वेक्स. आनी आमकां रिसंटली आमच्या गोंयान पयल्लें आसा, खबर तुमी पळयलें की इवन वाळपय, सत्तरी ह्या घरान इवन रिसंट स्टॅम्पेड सुद्दां जाल्लो आशिल्लो. त्या वेळार सुद्दां एक्चुअली पळोवंक गेल्यार सिवील डिफेन्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, कळ्ळें न्ही. किंवा बाकीचे जे आमचे खास करून जे पावसा दिसांनी जे घडणुक्यो घडटा त्या वेळार सुद्दां आमचो रोल इम्पॉर्टंट आसता. ह्या खातीर आमकां ट्रेनिंग खूब गरजेचें आसा. आनी हे ट्रेनिंग आमकां NDRF नागपूर हांगा अकॅडमी इज अ व्हेरी वंडरफूल, खूब व्हड अकॅडमी आसा. आनी खास करून म्हाका दिसता सगळ्यांनी हे अकॅडमीक जॉयन जावन ट्रेनिंग एवरी मंथ तरी घेवपाक जाय. आमकां ते थोड्यांक शक्य ना की एवरी मंथ थंय वचून ट्रेनिंग घेवप. सो एक रिक्वेस्ट आसता आमकां, आमी केला रिक्वेस्ट की गोंय सरकारा कडेन की आमकां हांगाय ट्रेनिंग दिल्यार आमकां तें इट वूड बी रियली युजफूल. कित्याक आमकां टायम फॅक्टर घडणुक्यो घडटा त्या वेळार सुद्दां आमचो रोल इम्पॉर्टंट आसता. ह्या खातीर आमकां ट्रेनिंग खूब गरजेचें आसा. आनी हे ट्रेनिंग आमकां NDRF नागपूर हांगा अकॅडमी इज अ व्हेरी वंडरफूल, खूब व्हड अकॅडमी आसा. आनी खास करून म्हाका दिसता सगळ्यांनी हे अकॅडमीक जॉयन जावन ट्रेनिंग एवरी मंथ तरी घेवपाक जाय. आमकां ते थोड्यांक शक्य ना की एवरी मंथ थंय वचून ट्रेनिंग घेवप. सो एक रिक्वेस्ट आसता आमकां, आमी केला रिक्वेस्ट की गोंय सरकारा कडेन की आमकां हांगाय ट्रेनिंग दिल्यार आमकां तें इट वूड बी रियली युजफूल. कित्याक आमकां टायम फॅक्टर इम्पॉर्टंट आसता किंवा येवप वचप खर्चूय आसा. सो ह्या खातीर आमकां ट्रेनिंग, वर्कशॉप, सेशन्स, प्रॅक्टिकल सगळें दिल्लें आसा. आनी अजून म्हाका दिसता इवन फायर सर्विसीस, गोंयान आमी फायर सर्विसीस ट्रेनिंग कंडक्ट करता. तशेंच इवन जिपाडानूय थोडे घेता. किंवा आमचे आल्तीन प्रिमायसीस जे आसा पुलीस डिपार्टमेंटाचे, थंय NDRF किंवा SDRF म्हणजे जे स्टेट आसात तेय कंडक्ट करता. सो हांगा रिसोर्स पर्सन जे आसता म्हणजे एक्सपर्ट, वेल ट्रेन्ड, आनी हांकां आमी आफोवन ते सगळ्यांक ट्रेनिंग दिल्ली आसा. आतां हांवें थोडें ट्रेनिंग घेतलां. सो इवन आय कॅन ट्रेन. आतां रिसंटली हांवें 2-3 म्हजी सेशनां दिल्लीं आसा फॉर द न्यू सिवील डिफेन्स व्हॉलंटियर जे जॉयन जाल्ले आसा. सो इवन आय कॅन ट्रेन द न्यू पीपल. म्हणजे जर हांवें म्हणजे ट्रेनिंग जर अकॅडमी कडेन घेतल्या नागपुरा कडल्यान, देन आय कॅन बी लायक तो कोर्स करचो पडटा. म्हणजे TOT जो आमी ताका म्हणटा, कळ्ळें न्ही. तो कोर्स जर आमी करत न्ही, वी कॅन बी एज अ इन्स्ट्रक्टर इन गोवा अँड वी कॅन इम्पार्ट म्हणजे ट्रेनिंग आमी दिवंक शकता. सो म्हाका दिसता खरेंच एक बरी गोश्ट. तातूंत सगळ्यांनी म्हाका दिसता एक तातूंत इन्वॉल्व जावप हें खूब गरजेचें आसा. जॉईन कशें जावप मॅडम हेंकां? आतां आमच्या हातून आल्तीन जे आसा प्रिमायसीस आसा वीच कम्स अंडर पुलीस डिपार्टमेंट, थंय एक आमचे सिवील डिफेन्स अँड होमगार्ड्स डिपार्टमेंट आसा आल्तीन प्रिमायसीस नियर गोवा कॉलेज ऑफ आर्ट आसा पळय, थंय वचून. आनी थंय आमचे थंय स्टाफ आसा, थंय सेक्शन आसा, थंय वचून कोणाक फॉर्म्स जाले, इवन फॉर्म्स अवेलेबल आसा. थंय रिसंटली आमी फॉर्म्स हाडले. हांवें आतां म्हाका खूब इंडक्ट करपाक जाय न्यू मेंबर्स म्हणून हांवें ती फॉर्म्स हाडल्या. ते फॉर्म्स वचप, स्टाफ आसा थंय फिलअप करप. तुजे 2 फोटो जाय पडटा, एक आधार कार्डाची कॉपी जाय पडटा. ओन्ली क्रायटेरिया की अबाव 18 years येता. आनी इवन मेडिकल करता. इट इज नॉट लायक कोणाकूय ते आमी सिवील डिफेन्सान इंडक्ट करप. समज मेडिकली आय एम नॉट फीट, कितें म्हाका प्रॉब्लम आसा, हेल्थ प्रॉब्लम आसा जावं आसा, ते मेडिकलूय आमचे पयलीं करूनच मागीर आमकां ते इंडक्ट करता. किंवा मागीर सगळें जाले, फॉर्मेलिटीज जाले उपरांत मागीर आमकां इवन ID कार्ड सुद्दां इश्यू करता. अशें कितले आसतले सिवील डिफेन्स? आतां एक्चुअली पळोवंक गेल्यार म्हजें आतां जर पळयत न्ही, हांव ऑलमोस्ट म्हाका दिसता 7-8 वर्सां हांव जॉयन जाल्लें. ऑफिशियली जर म्हणजे पळयत जाल्यार 7-8 वर्सां हांव जॉयन जालां. पूण हांवें खबर जर बेस्ड अपॉन माय इन्फॉर्मेशन पयलीं एक्चुअली खंय ऑलमोस्ट 400 to 500 सिवील डिफेन्स जॉयन जाल्ले आशिल्ले. पूण ड्यू टू लायक अशें न्ही की ते जॉयन जाता आनी ते एक्टीव ना.
दॅट इज द रिजन दे वर जस्ट म्हणजे तांकां सिन्स दे वर पॅसिव्ह आनी ते डॉर्मंट आशिल्ले किंवा ते येना आशिल्ले इरेग्युलर आशिल्ले म्हणून तांकां थोड्यांक काडून उडयले. सो म्हाका दिसता ऑलमोस्ट आमचे नॉर्थ एंड सावथ गोवा सो एक्चुली पळोवंक गेल्यार आतां म्हाका दिसता 200 to 250च आसा. सो पूण आमकां हाजो आतां एक आमी म्हणजे गोवा गव्हर्मेंटान तशेंच सेंट्रल गव्हर्मेंटान आमकां एक रिक्वेस्ट केला की आमकां एक कॅम्पेन किंवा एक ड्रायव्ह फॉर इंडक्टिंग मोर सिवील डिफेन्स वॉलंटियर्स. सो रिसेंटली आमकां आयला ऑफिशियल आयला सर्क्युलर्स आयिल्ले आसा कळ्ळें की आमकां जाता तितले बेगीन आमकां चड आमकां सिवील डिफेन्स वॉलंटियर आमकां जाल्ले जाय. आतां बाकीच्यो ज्यो गोश्टी आसा अबाउट द ऑनरेरियम आनी हे त्यो गोश्टी आमी थोड्यो रिक्वेस्ट करता की थोडे तरी प्रमाणात आमकां ते एक रिजनेबल एटलिस्ट बिकॉज स्पेशली जे यंगस्टर्स आसा तांकां ती अशें परवडना की बाबा एवरी नाव एन देन हांगा येवन ती फ्री सर्वीस अशें. पूण ऑनरेरियम लायक ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सीस टी हे दिवपाचो आमकां एक आमी रिक्वेस्ट केला गव्हर्मेंटा कडेन की तितलो तरी आमकां एक प्रोवायड करचें. म्हणजे बाकीच्या स्टेट्सांनी इट इज रियली बाकीचे स्टेट्स ज्यो आसा न्ही तांकां बरें म्हणजे मेळटा रिजनेबल कितें तरी तांकां एलावन्सीस किंवा ऑनरेरियम हे मेळटा. तशेंच आमी गोंय सरकारा कडेन आमी रिक्वेस्ट करता की आमकांय खंय तरी दिवचें. कित्याक इट इज नॉट लायक मनी आमी पयशे अशें म्हणना पूण खंय तरी बाबा आमी पयसल्यान खास करून कोण येता आमी टायम दिता आमी आमचो क्वॉलिटी टायम दिता. अशें न्ही की आमी फक्त वतान थंय बसता आमी क्वॉलिटी टायम दिता त्या खातीर आमकां खंय तरी मातशें कन्सिडर करून सो दॅट म्हणजे जाता तितले लोक आतां म्हजें हांवें एक हें घेतला की हांव एक ड्रायव्ह घेतलें कॉलेजीसांनी स्पेशली हांवें टार्गेट आतां लॉ कॉलेजीस टार्गेट केल्या नॉर्थ गोवा सावथ गोवा आनी ऑलरेडी उलोवप जालां. सद्या कॉलेजीस बंद आसा. वान्स द कॉलेजीस स्टार्ट्स हांवें ऑलरेडी फॉर्म्स हाडून दवरल्या. ही म्हजी एक म्हणजे म्हाका एक म्हजी एक इच्छा आशिल्ली की हांव एक जाता तितले सिवील डिफेन्स तांकां जॉयन करतलें आनी ही हांव ऑलमोस्ट म्हाका दिसता जुनान हांव करपाचें आसा की म्हजें टार्गेट आसा की जाता तितले खूब प्रमाणांत भुरग्यांक हातून हाडपाचें बिकॉज इरिस्पेक्टीव ऑफ देअर एड्युकेशन ही सर्वीस म्हणजे इट इज समथींग लायक हातून म्हणजे इन पार वीथ आमी ते कंपेर करूंक शकना कळ्ळें न्ही. आतां आमी जशें म्हणटा मिलिटरी हांवें नेवी त्योच ड्युटी आमी आतां एज अ सिवील डिफेन्स वॉलंटियर कशें करूंक शकतात आनी तोच रिस्पेक्ट तोच रिकॉग्निशन्स इवन मेडल्स सुद्दां हांचें प्रोविजन आसता की अमकी वर्सां तुवें केली जाल्यार ते एक ऑटोमॅटीक ते प्रमोशन मेळटा. म्हणजे वॉलंटियर्स वॉर्डन चीफ वॉर्डन डिस्ट्रिक्ट म्हणजे हातून एक लेवल आसा एक पिरामीड आसा. आनी इवन समटायम्स मेडल्स ऑल्सो जे दिता आमकां म्हणजे जर 15 ऑगस्ट जावं 19 डिसेंबर जावं ह्या दिसांनी चडशे जाणांनी सर्वीस बरी केल्या जाल्यार इवन गव्हर्मेंट रिकॉग्नायझीस दोज पीपल सिवील